पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज अशा संरक्षण क्षेत्राच्या माध्यमातून संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून सैनिकांना संबोधित करताना संरक्षण मंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांमुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण क्षेत्रात लागू झालेल्या आमूलाग्र बदलांवर प्रकाश टाकला। भारत आता एक असा देश बनला आहे जो केवळ आपल्या सुरक्षेच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करत नाही, तर जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि संरक्षण सामग्रीचा निव्वळ निर्यातदार म्हणूनही उदयास येत आहे, असं त्यांनी सांगितलं। 2014 मध्ये केवळ 46,000 कोटी रुपये असलेलं देशांतर्गत संरक्षण उत्पादन 2025-26 या आर्थिक वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांपर्यंत झपाट्यानं वाढलं आहे। म्हणजेच गेल्या दशकात यात जवळपास चौपट वाढ झाली आहे। ही कामगिरी संरक्षण क्षेत्रात झालेल्या संरचनात्मक बदलांची साक्ष असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं। खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग संरक्षण क्षेत्रातील व्यवसायस्नेही वातावरण होत असलेल्या निरंतर सुधारणेचे संकेत देतो, असं त्यांनी नमूद केलं। बदलत्या संरक्षण परिस्थितीत DRDO आणि संरक्षण दल भारताला भविष्यातील युद्धासाठीच्या तंत्रज्ञानात आघाडीवर ठेवत आहेत, असं मंत्र्यांनी ठामपणे सांगितलं। सीमावर्ती भागांचा विकास हे सरकारचं प्राधान्याचं क्षेत्र आहे, असं ते म्हणाले। राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियान